शुभेच्छा. आज मी जो होळीचा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे त्याचा हा छोटा व्लॉग बनवलेला आहे. मी पहिल्यांदाच ऑडिओ व्लॉग बनवते आहे. तर या ठिकाणी पण पाहू शकता की मी पुरण दळून कढईत काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे आता गॅसवर ठेवायचे. गॅसवर ठेवल्याच्यानंतर याला चटका द्यायचा आहे थोडा वेळ. पुन्हा साखर ॲड करत चालायचं आहे. त्याच्यात डाळी एवढी साखर ॲड केली इथे 2 वाटी. त्याच्यानंतर त्याला कंटिन्यू गॅसवर चटका द्यायचा, हलवत राहायचं. त्याच्यानंतर जर पाहत असाल तर हे अशा प्रकारे त्याला हळूहळू उकळी फुटायला चालू होते आणि वर असे बुडबुड यायला लागतात. परत हलवत राहायचं कंटिन्यू. हलवल्याच्यानंतर उलटण्याने वगैरे हलवू शकता तुम्ही. कंटिन्यू हलवत राहिले तर ते खाली बुडाला कढईला चिटकणार नाही. मीडियम गॅसवर याला कंटिन्यू हलवत राहा. यानंतर परत ते हळूहळू घट्टपणा येऊन चिटकायला लागेल कढईला. त्यावेळेस ते खरडून कढईचं पूर्ण सुटं करून असं गोळा करून घ्यायचं. परत हलवत राहायचं. अशा पद्धतीने पूर्ण एकसर एकजीव होजेपर्यंत त्याला साखर पूर्ण मिक्स होईपर्यंत करायचं. आता इथे मी पुरणामध्ये टाकण्यासाठी फ्लेवरसाठी जायफळ आणि विलायची घेतलेलं आहे. मला जायफळ आणि विलायची टाकलेलं पुरणची पोळी खायला आवडते. जायफळ खिसणीने किसून घेणार आहोत आपण. जायफळ खिसणीने किसून घेऊन त्याच्यामध्ये पुरणामध्ये ॲड केलं. या ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, एकदम कमी ठेवलेली आहे. आता जायफळाच्या नंतर विलायची पावडर हे सगळ्यात शेवटी ॲड करायचे. फ्लेवर्स सगळ्यात शेवटी ॲड करायचे म्हणजे ते बर्न होणार नाहीत. आता इथे पुरण एकसर पूर्ण एकजीव मिक्स करून घेऊया. हे पूर्ण तयार झालेलं पुरण मी आता एका छोट्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे कढईतून. इथे आपण पोळ्याला सुरुवात केलेली आहे. पोळी पूर्ण व्यवस्थित न फुटता लाटल्याच्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. एकदम कमी गॅसवर भाजलेल्या पोळ्या कडक होतात. थोड्या जास्त फ्लेमवरच पोळ्या भाजून घ्या. पोळी अशी छान परतून भाजून घ्या. त्याला तेल लावू शकता तुम्ही. जर तूप खाणारे असतील तर तेल नाही लावलं तरी चालतं. ही कटाची आमटी तयार झालेली आहे. आमटीला फोडणी देऊन तिला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्या, उकळून घ्या. आणि नंतर आपण भज्याचं पीठ पण मी रेडी करून भिजवून ठेवलेलं होतं. आता थोडेसे भजी काढण्याच्या अगोदर आपण कोरडी फ्राय करून घेऊया. ते फ्राय केलेली पापड्या पण फ्राय केलेल्या आहेत. त्याच्यानंतर भजे काढून घेते मी. भजी आपले अशा प्रकारे तळून पूर्ण रेडी झालेले आहेत आणि पूर्ण स्वयंपाक अशा पद्धतीने होळीचा आज मी रेडी केलेला आहे या ठिकाणी पूर्णचा. थँक्यू फॉर वॉचिंग.